शिकण्याची शैली किंवा लर्निंग स्टाईल ही एक अशी कल्पना आहे जी शिक्षण क्षेत्रात जवळपास सगळ्यांनीच ऐकलेली असते. हो, अगदी. मी व्हिज्युअल लर्नर आहे, मला चित्र बघून जास्त समजतं, किंवा मी करून बघितल्याशिवाय शिकूच शकत नाही, असं आपण सगळ्याच कधी ना कधी म्हणतो. किंवा ऐकतो तरी. बरोबर. आणि गंमत म्हणजे जगभरातले 90% अधिक शिक्षक यावर विश्वास ठेवतात. पण याला पुरावा आहे का? आणि हाच खरा प्रश्न आहे. तर आज आपण याच प्रकरणाचा खोलात जाऊन तपास करणार आहोत. आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यांच्या मदतीने सत्य काय आहे हे शोधून काढूया. आणि हे रहस्य खूपच आकर्षक आहे, कारण ते आपल्या सगळ्यांच्या अनुभवाशी जोडलेलं आहे. यावर आधारित अनेक मॉडेल्स आहेत, पण त्यातलं सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे VARK मॉडेल. VARK. हो. व्ही म्हणजे व्हिज्युअल, जे चित्र, नकाशे, ग्राफ्स बघून शिकतात. अच्छा. ए म्हणजे ऑडिटरी, जे ऐकून म्हणजे चर्चा करून किंवा व्याख्यानं ऐकून शिकतात. आर म्हणजे रीडिंग रायटिंग, वाचून आणि लिहून. अगदी. आणि शेवटचं के म्हणजे कायनेस्थेटिक, म्हणजे जे प्रत्यक्ष कृती करून हाताळून शिकतात. बरोबर. आणि या मॉडेलनुसार जर तुम्ही व्हिज्युअल लर्नर असाल आणि तुम्हाला चित्र बघून शिकवलं तर तुम्हाला जास्त चांगलं कळेल. खूपच सरळ आणि सोपं वाटतं, नाही का? हो, अगदी. आणि मला वाटतं म्हणूनच हे इतकं लोकप्रिय झालं असावं, कारण प्रत्येकाला वाटतं की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि आपली शिकण्याची पद्धतीही वेगळी आहे. बरोबर. ही कल्पना आपल्या त्या वेगळेपणाच्या भावनेला कुठेतरी कुरवाळते. पण विज्ञानात एखादी गोष्ट आकर्षक वाटली म्हणजे ती खरी असतेच असं नाही. तिला पुराव्याच्या कसोटीवर उतरावं लागतं. अगदी. एक मिनिट थांबा. म्हणजे तुम्ही म्हणताय की मी व्हिज्युअल लर्नर आहे असं मला वाटणं ही फक्त माझी भावना असू शकते. पण हे सिद्ध कसं करणार? बरोबर. कारण मला स्वतःला अनुभव आहे की चित्र बघून मला पटकन समजतं. याला आपण एखाद्या चाचणीत कसं पकडणार? हा तर खूप व्यक्तिनिष्ठ अनुभव आहे. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच शास्त्रज्ञांनी ह्याची चाचणी करण्यासाठी एक अतिशय कठोर पद्धत तयार केली आहे. कोणती पद्धत? तिला रँडमाइज्ड कंट्रोल्ड ट्रायल असं म्हणतात. रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल. म्हणजे हे एखाद्या औषधाच्या चाचणीसारखं झालं का? अगदी तसंच. जिथे काही लोकांना खरं औषध दिलं जातं आणि काहींना फक्त साखरेची गोळी म्हणजे प्लेसिबो, आणि मग परिणाम तपासले जातात. परफेक्ट. जेणेकरून कोणताही वैयक्तिक पूर्वग्रह निकालावर परिणाम करणार नाही. या प्रयोगात संशोधक काय करतात ते मी सांगतो. सांगा. ते आधी विद्यार्थ्यांची प्रश्नावली भरून त्यांची पसंतीची शैली ठरवतात. समजा आपल्याला 2 प्रकारचे विद्यार्थी मिळाले. व्हिज्युअलायझर्स, ज्यांना वाटतं की ते चित्र बघून शिकतात. आणि दुसरे? आणि व्हर्बलायझर्स, ज्यांना वाटतं की ते शब्द वाचून किंवा ऐकून शिकतात. ठीक आहे. म्हणजे आधी सगळ्यांच्या पसंतीची नोंद केली. हो. मग या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना यादृच्छिकपणे म्हणजे रँडमली 2 गटामध्ये विभागलं जातं. आता गंमत बघा. पहिल्या गटाला त्यांच्या पसंतीच्या शैलीनुसार शिकवलं जातं, म्हणजे व्हिज्युअलायझर्सना चित्र आणि आकृत्या दाखवून आणि व्हर्बलायझर्सना फक्त मजकूर वाचायला देऊन. ओके, हे सरळ आहे. पण दुसऱ्या गटासोबत मुद्दाम उलटं केलं जातं. उलटं म्हणजे? व्हिज्युअलायझर्सना फक्त मजकूर दिला जातो आणि व्हर्बलायझर्सना फक्त चित्र दाखवली जातात. अच्छा. म्हणजे एका गटाला त्यांच्या आवडीनुसार शिकवलं आणि दुसऱ्याला मुद्दाम विरुद्ध पद्धतीने. आणि मग निकाल? थांबा, मला अंदाज लावू दे. लावा. काहीच फरक पडला नाही, बरोबर? मी हे बरोबर वाचलंय का आपल्या स्रोतांमध्ये? कारण हे अविश्वसनीय वाटतंय. तुमचा अंदाज 100% बरोबर आहे. शेवटी जेव्हा सगळ्यांची एकच परीक्षा घेतली गेली तेव्हा दोन्ही गटांच्या कामगिरीत 0 फरक होता. काहीच नाही, अजिबात नाही. ज्यांना त्यांच्या पसंतीच्या शैलीनुसार शिकवलं गेलं त्यांची कामगिरी इतरांपेक्षा अजिबातच चांगली नव्हती. आणि गंमत म्हणजे या प्रयोगाची रचनाच अशी केली होती की जर शिकण्याच्या शैलीत थोडं जरी तथ्य असतं तर ते निकालांमध्ये स्पष्ट दिसलं असतं. पण तसं काहीच झालं नाही. काहीच नाही. याला स्टॅटिस्टिक्सच्या भाषेत नल रिझल्ट म्हणतात आणि विज्ञानात हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. नल रिझल्ट म्हणजे ज्या गोष्टीचा आपण शोध घेत होतो तिचं अस्तित्वच नाहीये. हे तर खूपच धक्कादायक आहे. म्हणजे माझी पसंती आणि माझं शिकणं यांचा काहीच संबंध नाही. हा फक्त एकच प्रयोग होता की असे अजूनही झाले आहेत? असे अनेक प्रयोग झाले आहेत आणि सगळ्यांचे निष्कर्ष सारखेच आहेत. खरंच? हो. इंडियानामधील एका मोठ्या विद्यापीठात 400 विद्यार्थ्यांवर एक अभ्यास झाला. वर्षाच्या सुरुवातीला त्यांची VARK प्रश्नावली भरून त्यांची शैली ठरवली गेली आणि मग वर्षभरानंतर त्यांना विचारलं की त्यांनी अभ्यास करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या. आणि त्यात काय आढळलं? 2 आश्चर्यकारक गोष्टी आढळल्या.
पहिली म्हणजे बहुसंख्य विद्यार्थ्यांनी अशा अभ्यास पद्धती वापरल्या होत्या ज्या त्यांच्या ठरवलेल्या शैलीशी पूर्णपणे विसंगत होत्या. अरे चा. म्हणजे ज्यांना व्हिज्युअल लर्नर म्हणून ओळखलं गेलं होतं ते कदाचित फक्त नोट्स वाचून किंवा मित्रांसोबत चर्चा करून अभ्यास करत होते. आणि दुसरी गोष्ट? आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही मोजक्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैलीनुसार अभ्यास केला होता त्यांच्या आणि इतरांच्या निकालांमध्ये कोणताही लक्षणीय फरक नव्हता. हे अविश्वसनीय आहे. इतक्या प्रयोगांमध्ये काहीच सिद्ध झालं नाही तरीही 90% शिक्षक यावर विश्वास ठेवतात. माझ्या मनात एकच प्रश्न येतोय. कोणता? जर हे खरं नाही तर आपण सगळ्यांनी यावर विश्वास का ठेवला? काहीतरी मोठं कारण असणार यामागे. नक्कीच आहे. यामागे एक खूप मोठं मानसिक कारण आहे ज्याला कन्फर्मेशन बायस म्हणतात. कन्फर्मेशन बायस? हो. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण ज्या गोष्टीवर आधीच विश्वास ठेवतो त्याला दुजोरा देणाऱ्या गोष्टीच आपण शोधतो आणि त्या लक्षात ठेवतो. आणि ज्या गोष्टी आपल्या विश्वासाला धक्का देतात तिकडे आपण नकळतपणे दुर्लक्ष करतो. याचं एखादा रोजच्या जगण्यातलं उदाहरण देता येईल का? म्हणजे हे नेमकं कसं काम करतं? नक्कीच. समजा तुमचा ठाम विश्वास आहे की तुम्ही एक व्हिज्युअल लर्नर आहात. ठीक आहे. आता वर्गात शिक्षकांनी सायकलचा पंप कसा चालतो हे समजवण्यासाठी एक सुंदर सुटसुटीत रेखाचित्र काढलं. ते बघून तुम्हाला विषय लगेच समजला. आता तुमचा मेंदू काय विचार करेल? तो म्हणेल बघ मी व्हिज्युअल आहे म्हणूनच मला हे लगेच समजलं. अगदी बरोबर. तो म्हणेल माझा विश्वास खरा आहे. पण खरं तर ते रेखाचित्रच इतकं प्रभावी आणि सोपं असू शकतं की ते कोणालाही सहज समजलं असतं, मग त्याची शिकण्याची शैली कोणतीही असो. एक्झॅक्टली. पण तुमचा कन्फर्मेशन बायस तुम्हाला ती दुसरी शक्यता पाहू देत नाही. तो फक्त तुमच्या आधीच्या विश्वासाला पक्क करतो. अच्छा. आणि त्याच वेळी समजा त्याच शिक्षकाने दुसऱ्या दिवशी फक्त बोलून एखादा विषय खूप छान समजावून सांगितला आणि तोही तुम्हाला समजला तर तुमचा मेंदू त्या अनुभवाला फारसं महत्त्व देणार नाही. कारण तो माझ्या मी व्हिज्युअल लर्नर आहे या विश्वासाला धक्का देतो. बरोबर. आपण आपल्या विश्वासाला दुजोरा देणारे क्षण आठवणीत ठेवतो आणि बाकीचे विसरून जातो. आणि त्यामुळेच हा गैरसमज पिढ्यानपिढ्या टिकून आहे. पण हे थोडं अन्यायकारक नाही का? म्हणजे जर एखादी पद्धत माझ्यासाठी खरोखरच काम करत असेल तर त्याला कन्फर्मेशन बायस म्हणणं म्हणजे माझ्या अनुभवाला कमी लेखण्यासारखं आहे? नाही. कदाचित काही लोकांसाठी या शैलीत खरोखरच काम करत असतील पण संशोधनात ते पकडता येत नसेल. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. इथे तुमच्या अनुभवाला कमी लेखण्याचा हेतू नाही. तुम्हाला चित्र बघून चांगलं समजतं हा तुमचा अनुभव 100% खरा आहे. मग पण त्याचं कारण तुमची व्हिज्युअल शैली नसून त्या चित्राची परिणामकारकता आहे. एक चांगलं चित्र किंवा एक चांगलं उदाहरण हे सगळ्यांसाठीच प्रभावी ठरतं. अच्छा. तुमचा अनुभव खरा आहे पण त्या अनुभवाचं तुम्ही लावलेलं विश्लेषण की मी व्हिज्युअल आहे म्हणून समजलं ते चुकीचं असण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे कारण दुसरंच काहीतरी आहे. हो. विज्ञान हेच सांगतं की काही विषय हे नैसर्गिकरित्या दृश्यात्मक असतात जसं की भूगोल किंवा जीवशास्त्र. तर काही विषय हे भाषिक असतात जसं की कविता किंवा कायदा. तिथे तुमची शैली नाही तर त्या विषयाचं स्वरूप महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे, हा मुद्दा मला पटला. मग जर शिकण्याच्या शैलीवर लक्ष केंद्रित करणं व्यर्थ असेल तर शिकणं सुधारण्यासाठी खऱ्या अर्थाने कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे? हो. आणि सुदैवाने यासाठी संशोधनातून काही गोष्टी स्पष्टपणे सिद्ध झाल्या आहेत. कोणत्या? यातली पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मल्टीमोडल दृष्टिकोन वापरणं. म्हणजे शिकवताना किंवा शिकताना एकाच वेळी अनेक पद्धतींचा, अनेक माध्यमांचा वापर करणं. यालाच मल्टीमीडिया इफेक्ट असंही म्हणतात ना? बरोबर. म्हणजे जेव्हा दृक आणि श्राव्य माध्यमं एकत्र येतात. हो. फक्त चित्र किंवा फक्त शब्द वापरण्याऐवजी जेव्हा चित्र आणि त्यासोबत पूरक माहिती देणारे शब्द दिले जातात तेव्हा शिकणं जास्त प्रभावी होतं. व्हिडिओ हे याचं उत्तम उदाहरण आहे. हो, बरोबर. तिथे दृश्यांसोबत आवाजही असतो, काही वेळा लिहिलेला मजकूरही असतो. यामुळे माहिती वेगवेगळ्या मार्गांनी आपल्यापर्यंत पोचते आणि ती समजायला आणि लक्षात ठेवायला सोपी जाते. हे ऐकून मला माझ्या शाळेतले एक शिक्षक आठवले. ते इतिहासाच्या प्रत्येक लढाईचं चित्र फळ्यावर काढायचे. अच्छा. आम्हाला तेव्हा वाटायचं की ते व्हिज्युअल शिकवण्यावर भर देत आहेत. पण आता मागे वळून बघताना लक्षात येते की ते चित्र काढताना ज्या गोष्टी बोलायचे, त्या लढाईच्या कथा सांगायचे, त्यामुळे ते जास्त लक्षात राहायचं. किती छान उदाहरण आहे. म्हणजे ते नकळतपणे हीच मल्टीमॉडेल पद्धत वापरत होते. अगदी. ते शिक्षक एकाच वेळी व्हिज्युअल म्हणजे चित्र, ऑडिटरी म्हणजे कथा आणि रीडिंग रायटिंग म्हणजे फळ्यावर लिहिलेली नावं या सगळ्याचा वापर करत होते. त्यामुळेच ते प्रभावी ठरत होते.
हो, आणि दुसरी प्रभावी गोष्ट कोणती असेल तर ती आहे सक्रिय विचार, म्हणजे ॲक्टिव्ह थिंकिंग. सक्रिय विचार. माहिती कोणत्या पद्धतीने सादर केली जाते यापेक्षा ती माहिती मिळाल्यावर शिकणाऱ्याच्या मनात काय प्रक्रिया चालते हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे निष्क्रियपणे फक्त ऐकण्यापेक्षा किंवा बघण्यापेक्षा त्या माहितीशी स्वतःला जोडून घेणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आपण माहितीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण शिकतो. शिकण्याची प्रक्रिया ही आपल्या मेंदूत घडते, सादरीकरणात नाही. उदाहरणार्थ, समजा तुम्ही इतिहासातील एखादी घटना वाचत आहात. फक्त वाचण्याऐवजी स्वतःला प्रश्न विचारा, जर मी त्या परिस्थितीत असतो तर काय निर्णय घेतला असता? या घटनेचे आजच्या काळावर काय परिणाम झाले आहेत? हा आहे सक्रिय विचार. अच्छा, किंवा एखादं गणित सोडवताना फक्त उत्तर काढण्याऐवजी ते दुसऱ्या पद्धतीने सोडवता येईल का याचा विचार करणे. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही त्या माहितीवर प्रक्रिया करत असता आणि तेव्हाच खरं शिकणं घडतं. तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण काय शिकलो? शिकण्याची शैली किंवा वार्क मॉडेल ही कल्पना ऐकायला कितीही आकर्षक वाटली तरी तिला कोणताही ठोस वैज्ञानिक आधार नाही. हो, 2009 साली झालेल्या एका मोठ्या समीक्षेत संशोधकांनी स्पष्ट म्हटलंय की शिक्षण क्षेत्रात शिकण्याच्या शैलीची प्रचंड लोकप्रियता आणि तिच्या उपयुक्ततेसाठी विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव धक्कादायक आणि चिंताजनक आहे. म्हणजे हा एक मोठा गैरसमज आहे जो आपल्या वेगळेपणाच्या भावनेमुळे आणि कन्फर्मेशन बायसमुळे टिकून आहे. आणि या गैरसमजामुळे नुकसानही होऊ शकतं. शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळं साहित्य तयार करण्याच्या नादात मूळ विषयावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. आणि विद्यार्थ्यांनाही असं वाटू शकतं की ते एका विशिष्ट पद्धतीनंच शिकू शकतात. हो, ज्यामुळे ते इतर पद्धती वापरायला कचरतात आणि स्वतःच्याच प्रगतीत अडथळा निर्माण करतात. तर खरा निष्कर्ष हा नाही की शिकण्याची शैली महत्वाची नाही. तर मग काय आहे? त्याला निष्कर्ष हा आहे की आपण सगळेच मल्टीस्टाईल किंवा मल्टीमोडल लर्नर आहोत. आपला मेंदू एकाच वेळी बघून, ऐकून, वाचून आणि विचार करून शिकण्यासाठी बनलेला आहे. त्याला व्हिज्युअल किंवा ऑडिटरी अशा एकाच चौकटीत बंदिस्त करणं हेच मुळात चुकीचं आहे. अगदी. उत्तम शिक्षण तेच जे एकाच विषयाकडे बघण्याचे अनेक मार्ग देतं आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतं. आजची चर्चा संपवताना एक विचार करण्यासारखा प्रश्न. शिक्षणाबद्दलचा इतका लोकप्रिय आणि सर्वमान्य समज जर पुराव्यांशिवायचा असेल तर आपल्या शिकण्याबद्दलच्या आणखी कोणत्या कल्पना किंवा विश्वास असतील ज्यांची आपण कधी चिकित्साच केली नाही?